पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधलाय। पृथ्वीराज चव्हाण यांनी शिळ्या भाकऱ्या खाऊ नयेत असं त्यांनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मला पृथ्वीराज चव्हाणांना सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता, शिळ्या भाकरी का खाता। आता तुम्ही वर्तमानात बोला ना, भविष्यात कोणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा। पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही। प्रत्येकाला बोलायला अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि मी तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत ना, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात। एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लीडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोज गाठ होते दिल्लीमध्ये। त्याच्यामुळे त्यांची जी लीडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लीडरशिप आहे, त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते। कारण का प्रत्येक मीटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात, एरवी काही मीटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात। त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा